आमच्या मुलाला जर सुखानं राहता येत असेल तर माय बाप आपल्या अवलादीकरता काय करत. ज्ञानोबाराच्या आई वडिलांना आपला देह त्याग करायचं ठरवलं. अरे सोन्यासारखी 4 मुलं जर इथं सुखानं नांदत असेल तर आपण जरूर काय करायचं. आपल्या हयातीत जरी दुःख भोगत असतील आपण गेल्यानंतर जर यांना सुख मिळत असेल तर कुछ खोने के लिए कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. अरे एका कणसाला एका दाण्याला स्वतः गाळून घ्यावं लागतं तेव्हा त्याला हजारो दाणे येत असतात. एका बीजा केला नाश आणि मग भोगी दे कधीच. आज हे 50 वर्षाचे आपल्याला दिल्लीचं भव्य दिव्य स्वरूप दिसतं, पण ज्यांनी सुरुवातीला चालू केली एवढी सुखासुखी झाली असेल का? नाही. त्याच्याकरता अनेकांचे टोमणे खावं लागलं असेल, अनेक संकटाचा सामना करावा लागला असेल, काय करावं लागलं असेल. आज आपल्याला दिसतं 51 वर्ष झालेले हे पंक्ती रेडी आहेत, समाज रेडी आहेत, सगळं तयार आहे, पण याच्याकरता कोणाला तरी हाल अपेक्षा सोसाव्या लागल्या असतील. विठाला विठाला आणि रुक्मिणी मातेनं देहांचं प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलं आणि देहांचं प्रायश्चित्त घ्यायचं ठरवल्यानंतर त्या ब्राह्मणांचा तो निर्णय ऐकला आणि आळंदीला आले. आणि आळंदीला आल्यानंतर ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपन काका, मुक्ताबाई ही 4 भावंड सिद्धपेठामध्ये आळंदीतनं राहून ते सिद्धपेठात राहत होते. सिद्धपेठात राहत होते. दोघांनी ठरवलं की आपल्याला आता रात्री निघायचंय, देहांचं प्रायश्चित्त घ्यायचंय. कुठे जायचं तर प्रयागला जायचं. कारण की प्रयागला जर आपण तिथं जाऊन नुसती आत्महत्या जरी केली तरी माणसाला मोक्ष का होतो, मिळतो. काशी मोक्ष देऊन उदार काशी होय की तसं प्रयत्न सुद्धा महात्म्य आहे. आणि विठ्ठल पंतानं तसं कोणी जाऊ नका वैतागू ना. विठ्ठल पंतांनी विचार केला की आपण जायचंय. आणि मग ही सुंदरशी छोटी छोटी मुलं आणि त्या वेळेला रात्रीच्या वेळेला त्या रुक्मिणी मातेनं विचार केला की उद्या आपण या ठिकाणी नसणार आहे. त्या ठिकाणी त्या माय माऊलीनं काहीतरी गोड केलं आणि आपल्या मुलांना खाऊ घातलं. संध्याकाळी प्रत्येकाला दोघांनी एका दोघांची मस्तक आपल्या मांडीवर घेतले आणि त्यांना झोपी घातलं. मुक्ता रुक्माई माता सुंदर अशा प्रकारचे अंगाई गाऊ लागली, अभंग गाऊ लागली, श्लोक म्हणू लागली. आणि निवृत्तीनाथाचं ज्ञानोबारायचं मस्तक विठ्ठल पंताच्या मांडीवर आहे. सोपान काकाचं मुक्ताबाईचं मस्तक आमच्या रुक्मिणी मातेच्या मस्तकात मांडीवर आहे. आणि ती रुक्मिणी माता त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवते, डोक्यावरून हात फिरवते. अंतकरणामध्ये असा शोक दाटून आलेला आहे, ते प्रेम दाटून आलेलं आहे. पण काय करावं आता. जर आपण रडलो, आपण जर आता या ठिकाणी अश्रू ढाळत बसतो तर आपली मुलं सखाने आपल्याला जाऊ देणार नाही. आईचं अंतकरण होतं. विठ्ठल पंतांना सांगितलं की रुक्मिणी रडू नको, आपल्याला रात्री 12-1च्या नंतर जायचंय आणि यांना पटकन झोपी घाल. म्हणून ती रुक्मिणी माता, विठ्ठल पंत, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका या सर्वांना झोपी घालण्याकरता त्या कुटियामध्ये बसलेले आहेत. ज्ञानोबाराय झोपी गेली, निवृत्तीनाथ जागे आहेत, मुक्ताबाई, सोपान काका झोपी गेलेले आहेत. आणि मग त्या निवृत्तीनाथाला मुक्ताबाईनं विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी मातेनं कुटियाच्या बाहेर आणलं. बाहेर आणल्यानंतर रुक्मिणी मातेचं अंतकरण दाटून आलं. ती रुक्मिणी माता निवृत्तीनाथाच्या तोंडावरून हात धरू लागली आणि सांगू लागली की दादा, हे निवृत्ती दादा, आता तू घरातला जबाबदार व्यक्ती आहे. आता इथून पुढे तुला हे सगळं पाहावं लागणार आहे. निवृत्तीनाथ त्या आपल्या आईला म्हणू लागले की आई, तू आज असं का बरं बोलते? अरे बाळा, आता तू घरातला जबाबदार आहे, तुला घरातली ही जबाबदारी सांभाळावं लागणार आहे. माझी छोटीशी मुक्ताबाई तिचा सांभाळ करावा लागणार आहे. पण बाबा का, आई का? त्या टायमाला ती निवृत्तीनाथाला सांगू लागले की दादा, अरे काल आम्ही पैठणला गेलो. पैठणला गेल्यानंतर तिथील ब्राह्मणाने आम्हाला एक प्रायश्चित्त दिलं की जे प्रायश्चित्त घेतल्यानंतर तुम्हाला गावातल्या मुलामध्ये खेळता येणार आहे. ते प्रायश्चित्त घेतल्यानंतर तुम्हाला गावातल्या मुलाबरोबर बसता येणार आहे. तुम्हाला आळंदीमध्ये कोणी त्रास देणार नाही, तुमची मुंजी केल्या जाईल, तुम्हाला या समाजात मान सन्मान भेटेल. त्याच्याकरता आम्हाला एक प्रायश्चित्त सांगितलं आणि त्या प्रायश्चित्ताचं नाव आहे
देहांत प्रायश्चित्त. ते देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता आम्ही जाणार आहोत. निवृत्ती, तुला माझी शपथ आहे, फक्त नाही म्हणू नको. तू समजदार आहेस का दादा, म्हणून तुला उठवलं रे. मुक्त ऐकणार नाही, ती हट्टी आहे. तो सोपान सुद्धा काही बोलणार नाही. तो ज्ञानोबा आहे तर खूप कवळ्या अंतकरणाचा आहे रे. तू आक्रोश कर, तू समजदार आहेस ना दादा, म्हणून तुला उठवलं. लक्षात ठेव, माझ्या नंतर या तिन्ही बाळाला अंतर पडू देऊ नको. निवृत्तीनाथाच्या गळ्यात पडून ती रुक्मिणी माता अंबरटा करू लागली. कुटक्याच्या बाहेर निवृत्तीनाथाच्या डोळ्यावरून तोंडावरून हात फिरवला. पुन्हा पुन्हा जावं त्या निवृत्तीनाथाला कडकडून मिठी मारावी. अहो, किती जरी विचित्र पोरगा असला तर 2 दिवस सोडून जाताना आपल्याला घर सोडवत नाही. आता आपण 4-5 दिवस या ठिकाणी माऊली करता आलो, पण घरचे पोरं डोळ्याच्या समोरून आपल्याला जात नाही. विचार करा, आपल्याला लाथा मारणारे, शिव्या देणारे, उलटून बोलणारे मुलं, त्यांच्याबद्दलचं जर आपल्या अंतःकरणाचं प्रेम जर बाजूला होत नाही, तर ज्ञानोबा राय सारखा, निवृत्तीनाथासारखा, सोपान काका सारखा, मुक्ताबाई सारखा हिरा ज्या मातीच्या पोटी जन्माला आला, ती माता कशी त्या मुलांना डावलू शकते. मुक्ताबाईने आणि मग निवृत्तीनाथाला बाजूला केलं. आणि मग ते विठ्ठलपंत त्या रुक्मिणी मातेला सांगू लागले, रुक्मिणी, अगं आपलं काय ठरलंय, जायचं ना आपल्याला, तुला सांगितलं ना रडू नको. पण विठ्ठलपंत सुद्धा बाप होता. रुक्मिणी मातेला म्हणत होता रडू नको रडू नको, पण आतमध्ये असा हुंका दाटून आला, रुक्मिणी तू जर रडायला लागली ना तर मला सुद्धा रडू येईल. अगं वेगळीस का, तुला सोडून जा वाटत नाही ही मुलं, मग मला सोडून जा वाटत असेल का? मी पण बाप आहे, मी पण जन्म दिला त्या मुलांना, मला जा वाटत असेल का? तू विचार करणार. पण आपल्याला ब्राह्मणाच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. आज आपण दुःख भोगलं तर उद्या आपल्या मुलाला सुख भेटणार आहे. मग याचा तू कधी विचार केलास का? कसं तरी रुक्मिणी मातेनं आपल्या अंतःकरणावर दगड ठेवला आणि निवृत्ती विठ्ठलपंताचा हात घेऊन पुन्हा बाहेर आली. थोड्याशा अंतरावर गेल्यानंतर पुन्हा त्या रुक्मिणी मातेनं विठ्ठलपंताच्या हाताला झटका दिला. झटका देऊन पुन्हा जसे एखादी गाय आपल्या वासराला भेटण्याकरता पुन्हा पुन्हा त्या वासराजवळ येते, तशीच ती विठ्ठलपंत रुक्मिणी माता विठ्ठलपंताच्या हाताला झटका देऊन पुन्हा कुटियामध्ये गेली. अंगावर पाखरून घेऊन झोपलेले ज्ञानोबारा, निवृत्तीनाथ, सोपन काका या चेहऱ्यावरून हात फिरवू लागले, तोंडावरून हात फिरवू लागली. ज्ञानोबाराचा मटामटा मुका घेऊ लागली, मुक्ताबाईचा मटामटा मुका घेऊ लागली आणि पुन्हा सांगू लागली की दादा, माझ्या मुक्ताईला सांभाळ रे, माझी मुक्ताई फटकळ आहे, बोलत तुम्हाला ती, तिला मारू नका, तिला अंतर देऊ नका, तिला एकटं सोडू नका. असं ती रुक्मिणी माता पुन्हा पुन्हा निवृत्तीनाथाच्या गळ्यात पडून रडू लागली. असं करता करता विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेचा हात धरला आणि सांगितलं की अगं रुक्मिणी, आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, आपल्याला अजून खूप दूर जायचं आहे. म्हणून त्या रुक्मिणी मातेचा हात धरला आणि ते विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता देहांत प्रायश्चित्त करण्याकरता प्रयागला निघून गेली. इकडं आई बाबा विना पोरगी झालेली चारी भावंड सकाळी उठू लागली. निवृत्ती दादाला विचारू लागली की दादा, हे दादा, आपली आई कुठे? हे दादा, आपले बाबा कुठे? रुक्मिणी माता कुठे? त्या टायमाला ती मुक्ताबाई ज्ञानोबाराच्या गळ्यात पडून रडू लागली. निवृत्तीनाथाला विचारू लागली, दादा सांग ना आई कुठे? रोज सकाळी आई आपल्या आजवर उठायची, सडा समार्जन करायची, आपल्याला उठवायची. आज इतका वेळ झाला तरी आईचा आवाज आपल्या घरात नाही, बाबाच्या पूजेचा आवाज आपल्या घरात नाही, मंत्राचा घोष नाही. सांग ना दादा कुठे गेले रे आई? त्या टायमाला निवृत्तीनाथाने त्या चारी भावंडाची समजूत घातली, ज्ञानोबाराची समजूत घातली आणि आपल्याला आई बाप सोडून गेले हे जेव्हा कळालं, तेव्हा विचार करा की त्या चारी भावंडाची अवस्था काय झाली असेल. घनदाट जंगलामध्ये एका कुटियामध्ये अंधार कुठ आहे अशा ठिकाणी चारी भावंड राहत होती. विचार करा किती विचित्र जमाना होता, किती त्रास झाला असेल. का वरे संत आणि सोशी जगाचे आभार. विठ्ठल विठ्ठल
आणि असं करता करता नंतर मग बराच काळ गेला आणि मग निवृत्तीनाथ म्हणू लागले, चला आपण आता पैठणला जाऊ आणि ते शुद्धीपत्र घेऊन येऊ. ते शुद्धीपत्र आणण्याकरता ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई पैठणला जायचं ठरलं. आळंदीतल्या ब्राह्मणांना विनंती करू लागले की आता आम्हाला घ्या, आता आम्हाला घ्या. त्यांनी सांगितलं की आम्ही नाही येऊ शकत, त्याच्याकरता तुम्हाला पैठणला जावं लागलं. पैठणला जा, त्या सभेमध्ये जो निर्णय होईल तो निर्णय आम्हाला मान्य होईल. आणि मग चारी भावंड पैठणला जाण्याकरता निघाले. पैठणला जाऊ लागले आणि जात असताना नेवासा या ठिकाणी गेली. आणि नेवासा या ठिकाणी गेल्यानंतर पावसाळ्याचे दिवस होते, वारा सुटलेला आहे, घनदाट अशा प्रकारचा पाऊस पडायला लागलेला आहे. धो 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 पाऊस पडायला लागला, वारा विजाचा कडकडाट. आणि असं हे वातावरण असताना सगळीकडे वारा सुटलेला आहे. आणि मग ही चारी भावंड त्या नेवास्यामध्ये गेली. आणि नेवास्यामध्ये गेल्यानंतर काहीतरी आपल्याला आश्रय मिळावा, कुठेतरी आडोशाला थांबावं म्हणून इकडे तिकडे पाहू लागले, तर कुठे काही दिसेना. आणि मग ही चारी भावंड ते विजाचा कडकडाट, पाऊस पडायला लागला म्हणून एका मस्जिदीमध्ये घुसले. एका मस्जिदमध्ये आश्रयाला घुसले. ज्या टायमाला ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ त्या मस्जिदीमध्ये घुसले तर त्या ठिकाणी त्यांचा जो एक काजी होता, त्या काजीनं पाहिलं की अरे कोणीतरी हिंदूंची मुलं आपल्या मंदिरामध्ये घुसलेली आहे. त्याने दामणो केला, तो बोलायला लागला की चले जाओ, बाहेर निघलो. म्हणून तो ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका यांना त्या मस्जिदीच्या बाहेर काढू लागला. अरे यहाँ कहाँ आए हो? ये तो मस्जिद हमारी है, मस्जिद मुसलमानों की होती है, आप हिंदू हो तो मंदिर में जाओ, मस्जिद में काय केले आहे? तो मुसलमान त्यांना बाहेर जाण्याकरता हट्ट करायला लागला, बाहेर निघा. हे मात्र काही बोलेना. आणि मग त्या काजीनं असा विचार केला की हे 14 जण आहे, मी एकटा आहे म्हणून ऐकत नसेल. म्हणून तो काजी पळत गेला. आणि पळत गेल्यानंतर त्या सगळ्या मुसलमानांना त्यांनी जमा केलं की आपल्या मस्जिदीमध्ये कोणीतरी मुसलमानाची मुलं घुसलेली, हिंदूंची मुलं घुसलेली आहेत. आणि म्हणून हिंदूंची मुलं घुसलेली म्हटल्यानंतर त्याला तर निमित्तच लागतं. तशीच पळत आले, बाहर निकलो. अरे हे मस्जिद हमारी है, आपको ठहरना है तो मंदिर में जाओ असं म्हणू लागल्यानंतर ज्ञानोबाराय त्यांना म्हणू लागले, आपको किसने कहा ये मस्जिद तुम्हारी है? अरे आपको पता नहीं मस्जिद मुसलमानों की होती है और मंदिर हिंदू का होता है. आपको ठहरना है तो मंदिर में जाओ, ये हमारी मस्जिद है. त्या टायमाला ज्ञानोबाराय म्हणू लागले, जोपर्यंत ही मस्जिद म्हणत नाही की मैं मुसलमानों की हो, तब तक हम यहाँ से बाहर नहीं निकलेंगे. अरे बेवकूफ, मस्जिद कहीं बोलती है क्या? वो दीवार, पत्थर की दीवार, ये आदमी से बोलती है क्या? अरे बोलती नहीं तो तू कब से क्यों बोल रहा है कि मस्जिद हमारी है? उसने कभी कहा का मैं मुसलमानों की हो? आज तिने आतापर्यंत म्हटलं नाही की मी मुसलमानाची आहे. तर तू केव्हापासून बरोबर चालली तुझी की मस्जिद मुसलमानाची असते. आणि मग ज्ञानोबाराय म्हणू लागले की जब तक वो मस्जिद नहीं कहेगी मैं मुसलमानों की हो, तब तक हम यहाँ से निकलने वाले नहीं. त्या टायमाला त्या मुसलमानाने एकाने बोलण्याचा प्रयत्न केला की ए मस्जिद तू किसकी आहे? काही आवाज नाही आला. दुसऱ्यांदा म्हणू लागला की ए मस्जिद तू किसकी आहे? काही आवाज नाही आला. आणि मग ज्ञानोबाराय म्हणू लागले, अरे 2-4 बार हुआ तभी भी मस्जिद बोलती नहीं कि मैं मुसलमानों की हो, मैं पूछूं क्या किसकी हो? त्या टायमाला तो मुसलमान म्हणू लागला, कहो आप पूछो किसकी है? त्या टायमाला ज्ञानोबाराय म्हणू लागले की ए मस्जिद तू किसकी आहे? त्या टायमाला त्या भीतीच्या दगडातून आवाज आला की मैं ज्ञानेश्वर महाराज की हो. असा आवाज आला. आणि आवाज आल्यानंतर मग मात्र त्यांना कळून चुकलं की चारी भावंड काही सामान्य नाही. तिने देव जसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे. आणि मग यांनी आवाज दिल्याबरोबर आवाज आला. त्यांना यांच्या अधिकाराचा मात्र यांना अधिकार कळाला. आणि मग ती मुसलमान मात्र त्या ठिकाणी
नतमस्तक झाले आणि मग पुढच्या प्रवासाला निघाले. पुढच्या प्रवासाला निघाले. पण विचार करा, पुढच्या प्रवासाला निघाल्यानंतर चमत्कार असा झाला की ती मस्जिद सुद्धा त्यांच्या पाठीमागे सरकू लागली. आणि मग ते मुसलमान घाबरले आणि मग ते ज्ञानोबराला प्रार्थना करू लागले, आप जाओ हमारी मस्जिद कहा लेके जा रहे हो. आणि मग ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी सांगितलं की इथेच थांब. म्हणून सगळ्या मस्जिदीमधला फरक आणि त्या निवासाच्या मस्जिदीमध्ये आजही जाऊन पहा, ती मस्जिद थोडीशी बाजूला सरकलेली आहे. नंतर मग पैठणमध्ये गेले. पैठणमध्ये गेल्यानंतर तेथे कृष्णाजी देवखुळे होते. ते विठ्ठल पंतांचे मामा होते. आता तिथे गेल्यानंतर ते विठ्ठल पंताचे मामाच्या घरी कृष्णाजी देवखुळे यांच्या घरी ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ चारी भावंड त्या ठिकाणी थांबले. आता ज्या घरी थांबले होते त्या कृष्णाजी देवखुळे यांच्या घरी वडिलांचं श्राद्ध होतं, पितृश्राद्ध होतं. त्याच्यामुळे त्या कृष्णाजी देवखुळे यांनी त्या सगळ्या ब्राह्मणांना आमंत्रण देऊन ठेवलेलं होतं की उद्या सकाळी आमच्या घरी भोजनाकरता या. पण रात्रीच्याच वेळेला ज्ञानोबा हे चारी भावंड त्या कृष्णाजी देवखुळे यांच्या घरी मुक्कामाला थांबले. आणि मुक्कामाला थांबल्यानंतर संध्याकाळची मुलं या कृष्णाजी देवखुळेच्या घरी मुक्कामाला थांबली. ही बातमी वाऱ्यासारखी सगळ्या पैठण नगरीमध्ये पसरली. आणि पसरल्यानंतर कृष्णाजी देवखुळेने सकाळचा स्वयंपाक एकदम सुंदर अशा प्रकारचा पंचपक्वान्नाचा स्वयंपाक करून ठेवलेला आहे. आणि स्वयंपाक करून ठेवल्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला आणि तो कृष्णाजी देवखुळे ज्या ब्राह्मणांना आमंत्रण दिलं होतं त्या ब्राह्मणांना जेवणाकरता बोलवण्याकरता गेला. आणि जेवायला बोलवण्याकरता गेल्यानंतर त्या ब्राह्मणाने विचार केला की याचं घर आता अपवित्र झालेलं आहे. यांनी संन्यासाच्या मुलांना रात्रभर घरामध्ये ठेवलेलं आहे. याच्या घरचं भोजन अपवित्र झालं, याचं घर अपवित्र झालं. आता आपण याच्या घरी भोजनाकरता जायचं नाही. सगळ्या ब्राह्मणाची मीटिंग झाली. सगळ्यांनी एकमेकाला मेसेज करून दिला, फोन केला, उद्या याच्या घरी जायचं नाही. आणि मग कृष्णाजी देवखुळे ज्या टायमाला त्यांच्या घरी जायला लागले की चला ब्राह्मण देवा, अहो भोजन तयार आहे, जेवणा करता या. ते म्हणले तूच खायचं घरचं, आम्हाला नाही खायचं. आणि त्याच पोराला खाऊ घाल, ज्यांना तू रात्रभर तुझ्या घरात ठेवलं त्यांना खाऊ घाल. आणि मग कृष्णाजी देवखुळेचा नाईलाज झाला. एकही ब्राह्मण जेवायला तयार नाही. आणि जेवायला यायला तयार नाही म्हटल्यानंतर त्या बिचाऱ्याला दुःख वाटलं. कृष्णाजी देवखुळे नाराज होऊन उदास चेहऱ्याने आपल्या घरी आले. घरी आल्यानंतर कोपऱ्यामध्ये बसले. काय करावा, एवढा मोठा थाटमाट करून आपण हा स्वयंपाक केला, काय करावं. ब्राह्मण जेवायला येत नाही. चेहऱ्यावरची उदासीनता ज्ञानोबारायानं पाहिली. आणि ज्ञानोबाराय त्या कृष्णाजी देवखुळे यांना म्हणू लागले की काय झालं. त्या टायमाला ते सांगू लागले, अहो आमच्या घरी आज पितृश्राद्ध आहे आणि मी ब्राह्मणांना काल रात्री आमंत्रण देऊन गेलो, पण आता एकही ब्राह्मण यायला तयार नाही. का, तुम्हाला मी घरात घेतलं त्याच्यामुळं. अरे आमच्यामुळे एवढा मोठा वाईट प्रसंग तुमच्यावर आला. आणि मग माऊली त्या कृष्णाजी देवखुळेला म्हणू लागले, काका तुम्ही काय करा, पात्र वाढवा, पात्र तयार करा, वरून ठेवा. अहो म्हणजे ते येत नाही. त्या टायमाला माऊली म्हणू लागले की जर नाही आले आणि त्याच्या बापाला जर बोलवलं तर. त्या टायमाला कृष्णाजी देवखुळे म्हणू लागला, माऊली त्यांचा बाप काही कोण्या गावाला गेला नाही, शेतात गेला नाही. मग अहो त्याचा बाप वर गेलेला आहे. माऊली म्हणतात म्हणूनच म्हणतो त्याच्या वर गेलेल्या बापाला सुद्धा मी या ठिकाणी बोलू शकतो, सांगा बोलू का. आणि मग तुम्ही पात्र वाढा. त्या कृष्णाजी देवखुळेने रांगोळ्या काढल्या, पात्र वाढले. आणि पात्र वाढल्यानंतर ज्ञानोबा राहिले हातात पाणी घेतलं आणि पित्राला आवाहन केलं. पित्राला आवाहन केल्याबरोबर कृष्णाजी आओ, रामेश्वर भट्ट आओ असं म्हटल्यानंतर त्या पात्रावर ज्या ज्या ब्राह्मणाचं नाव घेतलं तो ब्राह्मण येऊन त्या पात्रावर बसू लागला. बसू लागल्यानंतर मग मात्र सगळे ब्राह्मण त्या ठिकाणी आले. आणि मग मंत्राचा जय घोष झाला. 15 वाद्य सुरू झाला. बोधनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सुंदर अशा प्रकारचं चालू झालं. आणि मग त्या मंत्राचा जे घोष एका ब्राह्मणानं ऐकला की ज्याला आमंत्रण दिलं होतं त्याने. आणि तो म्हटला खरे आपला पक्ष फुटला काय.
आपलं ठरलं होतं जेवायला जायचं नाही, मग आपण सगळे त्याच्या घरी कसा काय आवाज यायला लागला, म्हणून त्याने त्या दुसऱ्याला फोन लावून पाहिला, का रे रामेश्वर भट्ट तू कुठे आहे? म्हणे मी घरीच आहे. म्हणे काय करतो? म्हणे भाकर खातो. आणि मग तू जर घरी भाकर खातो तर मग कृष्णाजी देवकुळच्या घरी कोण आहे? ते म्हणे मला नाही माहित, ते गेला असेल नंतर. मग त्यांनी त्याला फोन लावून पाहिला. असं करता करता प्रत्येकाला विचारून पाहिलं तर प्रत्येक जण आपापल्या घरी होते. मग आपण जर सगळे आपल्या घरी आहे तर त्याच्या घरी कोण गेलं? मग हे सगळे जणी संघटना एकत्र झाली आणि मग चला म्हणजे आपण त्याच्या घरी नेमकं कोण गेलं त्याला आपण बहिष्कृत करून टाकू. आपल्या ब्राह्मण आज्ञेचं उल्लंघन कोणी केलं आणि मग हे सगळेच्या सगळे ब्राह्मण त्या कृष्णाजी देवकुळच्या घराकडे जायला लागले. अरे पण आता जेवता जेवता डायरेक्ट दारात जात चांगलं नाही, ते म्हणते आले हलकटपुणा खायला. हा, आणि मग त्यातला एक म्हणू लागला की आम्ही जरा गेटच्या बाहेर थांबतो, जरा आऊ म्हणजे काय काय चालू, कोण कोण आलेले एकदा पाहू नये. त्या टायमाला त्यातला एक जण आला, दरवाजा लावलेला होता. त्या टायमाला तो आला आणि आल्यानंतर पाहू लागला एका दरवाजाच्या फटीतून दरवाजा लावलेला होता. त्या दरवाजाच्या फटीतून पाहू लागला असा पाहू लागला बारीक नजरेनं. पाहता पाहता त्याला त्याचाच बाप दिसला. त्याचा बाप दिसल्यानंतर त्याला असा जसं काही 100 व्होल्टेजचा झटका बसला आणि झटका बसल्यानंतर तो परत मागायला. क्या हुआ? अरे काय झालं? ते म्हणे माझं म्हातारं आतमध्ये खाऊन राहिलं. हे अरे दुसरा असं कोणी त्या म्हाताऱ्यासारखं. ते म्हणे नाही, मेरी नजर मुझे कभी धोखा नहीं देती. नाही ते म्हणे तो चष्मा घरी राहिला, चष्मा घालून पाय. ते म्हणे तुला दिसत नाही बरोबर. दुसरा आला आणि दुसऱ्यानं चष्मा लावला आणि दरवाजाच्या फटीतून पाहू लागला. तो जो पाहू लागला त्याला त्याचा बाप नाही दिसला, त्याला त्याचा बाप दिसला. आणि मग असं करता करता ते सगळ्यांनी पाहिलं तर अरे आपले म्हातारे आपले वडील या कृष्णाजी देवकुळीच्या घरामध्ये भोजन करतात आणि हे कसं काय शक्य झालं. नंतर त्यांना मात्र त्याचा अधिकार कळाला आणि ते ब्राह्मण ज्ञानोबरायला नतमस्तक झाले. एवढा मोठा चमत्कार केला. नंतर पैठण नगरीमध्ये कृष्णाजी देवकुळे यांनी ब्राह्मण सभा भरवली. आता शुद्धी पत्र द्यायचं आहे म्हटल्यानंतर सकाळी ब्राह्मण सभा नाथ